आलिंगन घडे आलिंगन घडे मोक्षचा युजता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्वकाळ अवघी पायापे सकळ ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा विठ्ठला महायोग पिटे तटे भीमारत्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची जय हो उपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची राजा
गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेवसुतं देवकंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. ओम श्रीकृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझवीण शंभो मज कोण तारी. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वधर्म समृचेतः यच्छै स्नानि श्रियतं गृहे तन्मे शिष्यस्तेन शादिमान् तो प्रपन्नं. मनोजव मारुतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार, पवन सुत विनती वारंवार वारंवार. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. दत्त माझी माता दत्त माझा पिता, 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 बहीण बंधू चुलता दत्त माझा, बहीण बंधू चुलता दत्त माझा, बहीण बंधू दत्त माझा. दत्त माझी माता दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता दत्त माझा. आलिंगण घडे मोक्ष सायुजता जुडे, ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. थोडा आवाज द्या. महान भगवत भक्त संत सम्राट वस विश्ववंदनीय पंचम वेद निर्माण करते देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे आणि या सकल वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान असणारे जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा संताचा महिमा सांगणारा भंग. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्या अगोदर वारकऱ्यांचं आराध्य दैवत थोडा विकू कमी करा. ज्याच्या सत्तेनं सर्व हे जग चालत आहे, ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान देखील हलत नाही, असा माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा, ज्यांच्याकडं गेल्यानंतर अमाप सुख भेटतंय, ज्यांच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे, सर्व जगाची आई बनण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे आहे, ते माझे ज्ञानोबराय विश्वमाऊली ज्ञानोबराय. केवळ जगाच्या कल्याणाकरता ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी झाली तरी त्या संसाराकडे डुंकून देखील पाहिलं नाही, ते माझे जगद्गुरु तुकोबराय.
42 दिवस अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही, केवळ माझ्या तुकोबरायाचा ज्यांनी धावा केला. प्रत्यक्ष जगाचा मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा भेटी करता आले, पण त्या देवालाही ठणकावून सांगितलं, येथे तुझ लागी बोलाविले कोणी, पारथिल्या वाचोणी आलासी का. आम्ही जगद्गुरु तुकोबरायाचा धावा करतोय हे ठणकावून सांगणारे माझे निळोबराय. अरे ज्यांच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या त्या संत जनाबाई, जिच्या करता देवानं विषाचा प्याला घ्यावा त्या संत मीराबाई. अरे ज्यांनी केवळ आपल्या कर्मालाच देव मानलं, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, ते संत सावता बाबा. ज्यांच्या करता देवानं मेलेली जनावर ओढू लागावी ते माझे चोकोबराय. ज्यांना शेले विणू लागावेत ते माझे कबीर महाराज. आदी सर्व वारकरी संप्रदायातील संत मंडळीच्या प्रथमता चरणावरती मस्तक. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, 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 या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वीरा वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, संतांच्या. मस्तक हे पायावरी, थोडा विकुटच राहू द्या. या वारकरी संताच्या सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेरू. गेही गेही माझी सेवा, दीन दुर्बळाचे देवा. आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे, ऐसा संताचा महिमा, झाली बोलायाची सीमा. वारकरी संप्रदायातील सर्व संत मंडळीच्या कृपेने आणि आपण सर्व उपस्थित संत महंत भाविक माता भगिनी सज्जन आपल्या, त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायामध्ये कालक्रमा करणारे सर्व टाळकरी वृंद, गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण सर्वजण देवरूप श्रोतुवर्ग, आपणा सर्वांच्या परम आणि पावन उपस्थितीमध्ये आज कैलासवासी श्री दत्तू तुळशीराम फलपले यांचं हे सहावं पुण्यस्मरण. बघा, या 6व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण हा असणारा देवदुर्लभ एक दिवसीय भक्ती महोत्सव या फलपले परिवारानं आयोजित केलेला आहे. आपल्या पितृऋणातून उत्तीर्ण होण्याकरता हा त्यांनी केलेला एक छोटासा प्रयत्न आहे. माझे झाले गयावर जण, फिटले पितरांचे ऋण. बघा,
SP कॉलेजचे प्रिन्सिपल मामासाहेब दांडेकर म्हणत असत, मामांनी म्हणावं, आमच्या तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर देवाची प्राप्ती होते आहे, भाग्याचा उदय झाला तर संत दर्शनही होत आहे, पण असं जगात कुठलं भाग्य नाही किंवा अशी कुठली तपश्चर्या नाही त्याने गेलेले आई वडील आपल्याला पुन्हा मिळतील. म्हणून माझे ज्ञानोबराय सांगतात, सकल तीर्थाचे धुरे जे का माता पितरे, तया सेवेसी किर शरीरे लोण की जय. भाऊ, निवृत्ती दादानं ज्ञानोबरायला प्रश्न विचारावा, काय ए ज्ञाना, अरे आई वडील जिवंत असताना आपण त्यांची सेवा करूच रे, पण त्यांच्या पश्चात त्यांच्या सेवेचं स्वरूप काय. ज्ञानदादानं आपल्या मोठ्या भावाला सांगावं, दादा ऐका ना, जोपर्यंत आपले आई वडील जिवंत आहेत ना तोपर्यंत त्यांची सेवा केली पाहिजे, आणि ज्या वेळेस आपले आई वडील इहलोकीची यात्रा सोडून परलोकाला जातात ना, ज्या दिवशी आपले आई वडील इहलोकीची यात्रा सोडून परलोकाला जातात ना, त्या दिवशी त्या तिथीला अन्नदान, भजन, कीर्तन, नामस्मरण या गोष्टी कराव्यात. दादा ऐका ना, पण ह्या ज्या त्या तिथीलाच कराव्या लागतात, त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करती पारवणे, का माता पिता मरणे अंकित तो दिवस. अहो, ज्या दिवशी त्या सूर्याला ग्रहण लागतंय, ज्या दिवशी त्या चंद्राला ग्रहण लागतंय, किंवा ज्या दिवशी आपले आई वडील इहलोकीची यात्रा सोडून परलोकाला जातात ना, तो दिवस अंकित असतो. म्हणून त्या तिथीला हे आपण केलं पाहिजे. बघा, वारकऱ्यांमध्ये संत श्रेष्ठ युवकांचे प्रेरणास्थान आपल्या बंडा तात्याच्या मुखातून ऐकलेले वाक्य तुम्हाला सांगतो ऐका. तात्याला कुणीतरी विचारलं, तात्या झालं की वर्ष श्राद्ध, किती दिवस घालायची ही पुण्यतिथी. तात्या म्हणले, तुम्ही काय करता. म्हणले, शेती. शेती तुम्ही घेतली नाही, वडिलांची आहे. बरं, मग तुमच्या वडिलांची शेती तुम्ही किती दिवस कसणार, किती दिवस खाणार. अहो तात्या, हे काय विचारणं झालं का. अहो, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी माझ्या वडिलाची शेती कसणार. हे ऐक, मग वडिलाची पुण्यतिथी देखील जोपर्यंत तू जिवंत आहे तोपर्यंत तू केली पाहिजे. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल. आणि आज बघा, या पलपले परिवाराने त्यांचं कर्तव्य पार पाडलेलं आहे. ज्या आई वडिलांनी आपल्यावरती अतोनात प्रकारचे उपकार करून ठेवलेले आहेत ना, त्या उपकारातून अंशतः उत्तीर्ण होण्याकरता आजचं हे कर्म सांगितलेलं आहे. आणि ते कर्म या फलपली परिवारानं अगदी चोखपणे पार पाडलेलं आहे. माझ्या तुकोबरायांचं यांच्याबद्दल काय म्हणणं आहे. तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. हो कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, हा तयाचा हरिक वाटे देवा. हो कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, हा तयाचा हरिक वाटे देवा देवा. मग या परिवारानं आपल्या वडिलांच्या पितृनातून हा केलेला उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न केलेला आहे.
मग आशा असणाऱ्या बघा, ही पुण्यतिथी कुणाची होत नाही, वर्षी श्राद्ध बळत चालतंय. आज आमच्या भाऊंची 6वं पुण्यस्मरण संपन्न होतं या ठिकाणी. नक्कीच भाऊंनी आमच्या जीवनामध्ये पुण्याचा संचय केला असेल, तेव्हा कुठं असे कार्यक्रम पाठीमागे होत असतात. आणि अशा या भाऊंच्या पुण्यस्मरणानिमित्त त्या भगवंताची सेवा मला या ठिकाणी करायला भेटते, मी माझं मोठं भाग्य समजेन. तू का म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या देवा पार नाही. आणि आजच्या या सेवेकरता बघा, साथ करण्याकरता वारकरी संप्रदायातील हिमालयाच्या उंचीची माणसा साथी करत आहेत. ज्यांनी आपलं आयुष्य केवळ या परमार्थाकरता वाहिलं, असं आपल्या गावाचं वैभव, ज्यांच्याकडे बघून आम्ही परमार्थ कसा करावा हे शिकतो, ज्यांनी परमार्थ म्हणजे काय हे समजून सांगणारे आमचे परमार्थ प्रेमी परमश्रेष्ठ आदरणीय हरिभक्त परायण सदाभाऊ या ठिकाणी माझ्या सेवेकरता उपस्थित आहे. ते भाऊंकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बघा, प्रपंचाकरता कुणीही झटतंय हो, पण परमार्थाकरता वेळ देणारी माणसं असावी लागतात. त्याचप्रमाणे ज्यांनी मला नेहमी या कीर्तनामध्ये मार्गदर्शन केलं, कुठली गोष्ट कुठं मांडली पाहिजे, कुठला मुद्दा कुठं मांडला पाहिजे, कुठली चाल कुठं मॅच होते, हे शिकवणारे माझे गुरु हरिभक्त परायण सुमोहनशी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांकरता एकदा जोरदार टाळ्या. त्याचप्रमाणे इंदापूर तालुक्यामध्ये गायन म्हटलं की पहिल्यांदा ज्यांचं नाव समोर येतं ते आमचे प्रसाद महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांकरता जोरदार टाळ्या. या असणाऱ्या समाजाच्या सेवेमध्ये ज्यांना वेळ नाही, परंतु त्या असलेल्या नोकरीमधून देखील परमार्थाकरता वेळ काढणारे आमचे परम मित्र हरिभक्त परायण माऊली महाराज कदम या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. महाराजांकरता जोरदार. आणि मृदंग क्षेत्रामध्ये आपल्या गावाचं वैभव, ज्यांनी फलटणच्या तात्यांच्या गुरुकुलामध्ये शिक्षण घेतलं आणि परमार्थामध्ये प्रगतीच्या दिशेनं ज्यांची वाट चालय, ते आमच्या गावाचं वैभव हरिभक्त परायण आमचे ओंकार महाराज कदम यांच्याकरता जोरदार टाळ्या. बघा, काम कुठलंही असू द्या, त्या कामा करण्याकरता खंबीरपणे पाठबळाची आवश्यकता असते. कारण कधी कुठला प्रसंग येईल काय सांगता येत नाही. म्हणून नेहमी आपल्या गावातील कीर्तनकाराच्या पाठीमागे वारकरी संप्रदायाचा दंड घेऊन उभा राहणारे आपल्या गलांडवाडी गावचं वैभव हरिभक्त परायण रामभाऊ महाराज जाधव या ठिकाणी उपस्थित आहे. उद्धारण करता जोरदार टाळ्या. अहो, वय झालं काय म्हणून काय झालं, 2 तास उभा राहण्याची आमच्याकडे क्षमता आहे हे दाखवून देणारे आमचे गावचे विनेकरी हरिभक्त परायण गेंदेव महाराज गलांडे यांच्याकरता देखील जोरदार टाळ्या. आता सगळ्याची नावं घेत बसलं तरी ह्यातच आपलं कीर्तन होईल. सगळ्यांच्या चरणी एकदा दंडवत. विठाला 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 विठाला. शास्त्र सांगतं, नमातो परमदैवतम. गायत्री मंत्रासारखा मंत्र नाही, गंगेसारखी पवित्र नदी नाही, भारत देशासारखा देश नाही, जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा,
ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, जहाँ सत्य हिंसा और धर्म का पग पग लगता डेरा। ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। ए धरती ओ जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, जहाँ हर एक बालक एक मोहन है राधा और एक बाला, जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले ओ सवेरा। ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। जय भारती जय भारती जय भारती जय भारती, भारत माता की जय। अशा पवित्र भारत देश आहे. आणि आणखीन एक पवित्र सांगितलं, आईसारखं पवित्र दैवत नाही. तसं माझ्या नाथ बाबांचं वडिलांच्या बाबतीत काय मत आहे? 3 प्रदक्षिणा पर्येसी, 2 प्रदक्षिणा वाराणसी, 1 नमस्कार करता पितयासी, इतुके पुण्य होणे. 3 प्रदक्षिणा वाराणसी पर्येसी सांगितलंय. पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा केलेलं पुण्य, वाराणसीच्या काशीच्या 2 प्रदक्षिणा केलेलं पुण्य, सकाळी सकाळी आपल्या वडिलाच्या चरणाला हात लावून दर्शन घेतलं की ते आपोआप मिळतंय. आणि असं पितृछत्र ज्यांचं गेल्या 7 वर्षापूर्वी या पलपले परिवारातून गेले आणि त्यांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हे कार्यक्रम आहे. अहो, काही माणसं जन्मल्यापासून मरेपर्यंत स्वतः करता जीवन जगतात, तर काही माणसं जन्मल्यापासून मरेपर्यंत दुसऱ्या करता जीवन जगतात. जी माणसं जन्मल्यापासून मरेपर्यंत स्वतः करता जीवन जगतात ना, ती जिवंतपणीच मेलेली असतात. पण जी माणसं जन्मल्यापासून मरेपर्यंत या देशाकरता, धर्माकरता, संप्रदायाकरता जीवन जगतात ना, ती माणसं गेली तरी कीर्ती रूपानं उत्तमची ऊरे कीर्ती मागे, उत्तमची ऊरे कीर्ती मागे उत्तमची होय, कीर्ती मागे उत्तमची होय. हो तुका म्हणे एका मरणाची सरे, उत्तमची उत्तमची उरे कीर्ती मागे. मरणाची सरे, उत्तमची उरे, उत्तमची उरे कीर्ती मागे, मागे. तुका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. बघा, जावं तर प्रत्येकालाच जावं लागतंय, कारण या लोकाचंच नाव मृत्यू लोक आहे. यामध्ये प्रत्येकाला जावं लागतंय. येथे राहण्याची नाही कल्पकोट. या मृत्यू लोकामध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला जावं लागणार आहे. पण इतिहासामध्ये एक अशी व्यक्ती आहे, ते आले पण गेले नाहीत, तर ते माझे संत श्रेष्ठ ज्ञानोबराय आहेत. ज्ञानोबराय सोडलं तर या ठिकाणी कुणालाच कायमचं राहता आलेलं नाही, राहता येणार नाही, जावं लागणार आहे. पण त्या ज्ञानोबरायाचे काय शब्द आहेत? देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणोने धनंजया जिया परी, उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. प्रत्येकाला जावं लागणार आहे. माझे तुकोबराही सांगतात, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला
देखत देखत नातू पंथू तोही तैसा झाला. प्रत्येकाला जावं लागणार आहे. कबीरदास महाराज म्हणतात, पीर मरे पैगंबर मरे मर गए हकीम रोगी, 33 कोटी देवता मर पडे काल के फाशी. येथे नाही उरो आले अवतार, येथे नाही मूर आले अवतार. आहा, हो, येथे नाही मूर आले अवतार. हा, हो, येरते पावर जीव किती. आ, ओ, येथे नाही मूर आले अवतार. हा, हो, येरते पावर जीव किती, किती. इथे नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती. बघा, आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय काय सांगतायत. संताचा महिमा सांगत असताना जगद्गुरु तुकोबराय सांगताय, शास्त्र सांगतं या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर 4 प्रकारची माणसाची कर्तव्य आहेत. 4 पुरुषार्थ प्रत्येकानं प्राप्त केले पाहिजेत. 1 धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. त्यापैकी 4था पुरुषार्थ जो सांगितला, डायरेक्ट 4था, पहिली पायरी नाही, डायरेक्ट शेवटची पायरी. माझ्या संतांनी जर तुम्हाला आलिंगन दिलं तर ते सहजगत्या भेटत असतं. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. अहो, एवढा संताचा महिमा आहे, त्यांची माझी वाचा देखील कुंठित होईल त्यांचा महिमा गात असताना. ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. बर, तुकोबराय आणखीन सांगतात, त्यांच्या पायाजवळ जगातली सगळी तीर्थ वास करतात. बरं का. आणि शेवटी तुकोबराय सांगतात की देव आणि संत हे वेगळे नसून एकच आहेत. संताची जरी सेवा केली तरी ती देवाला सेवा प्राप्त होत असते. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. विठाला विठाला विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल. बघा, पहिल्यांदा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, या मृत्यू लोकामध्ये नरदेह मिळणं फार दुर्लभ आहे. एक वेळ गेलेला पैसा पुन्हा मिळेल. एखादा मित्र तुटला तर दुसरा जोडता येईल. एखाद्याची बायको निघून गेली दुसरी करता येईल. काही कर्ज झालं, जमीन गेली, पैसा आल्यावर पुन्हा घेता येईल. पण एकदा का हा नरदेह गेला ना, पुन्हा नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या एत सर्व पुनर्लभ्य न शरीर पुन्हा पुन्हा. अहो, माझे नाथ बाबा सांगतात, किती दुर्लभ आहे हो प्रसाद महाराज पाटील. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव, वासुदेव वासुदेव म्हणार. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणार. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव 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 वासुदेव. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा.
एवढा नरदेह दुर्लभ आहे. शंकराचार्य सांगतात जगामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहेत. दुर्लभ त्रयमेवेत देवानुग्रहेत क्रम, मनुष्यत्व, मुमुक्षत्व, महापुरुष संशय. देवाच्या कृपेशिवाय हा देह मिळत नाही, पुन्हा मुमुक्षु होत नाही आणि पुन्हा संताची भेट होत नाही. याला देवाचीच कृपा लागते, त्याच्याशिवाय हा नरदेह मिळत नाही. हा नरदेह मिळणं फार अवघड गोष्ट आहे. बहु अवघड आहे संत बेठे, परी जग जेठे करुणा केली. बाबा सांगतात एक वेळ तुम्हाला चंद्राचा अमृत भेटेल, अस्ताला जाणारा सूर्य धरून थांबवता येईल, दुर्घट असणारा तो सागर तरून जाता येईल, पण त्या साधूची भेट होणं सोपं नाही. चंद्रामृत सुखे सेवेल, असता जाता रवी धरवेल, बाह्य हिळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होई गा. एवढं दुर्लभ साधूचं दर्शन आहे. बघा संताचं एक विशेष आहे देवा. संत वैकुंठाहून खाली येतात, आपलं काम प्रामाणिकपणे पार पाडतात. श्री गुरु धोंडा महाराज म्हणायचे आणि ते आल्या पावली निघून जातात, फार काळ थांबत नाहीत. काम झालं की जगाचा निरोप घेतात. आता दिसून जना ऐसे करी नारायणा. या मानवी जीवनामध्ये प्रत्येक जीवानं नेहमी 3 गोष्टीचा विचार केला पाहिजे. 1 काय मिळवायचंय, 2 कशानं मिळवायचंय आणि 3 मिळवणारा कोण आहे. या 3 गोष्टी ज्याच्या जीवनामध्ये पूर्ण होतात ना, त्याचं जीवन परिपूर्ण होत असतं. बघा प्रत्येक जीवाला वाटत असतं आपण पूर्ण असावं, अशी प्रत्येक जीवाच्या अंतकरणामध्ये भावना आहे. अपूर्ण राहावं असं कोणालाच वाटत नाही. मग ते क्षेत्र कोणतंही असू द्या, सत्तेच्या क्षेत्रामध्ये आपली पूर्णता असावी, सामर्थ्याच्या क्षेत्रामध्ये आपण पूर्ण असावं, समृद्धीच्या क्षेत्रामध्ये आपण पूर्ण असावं, ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आपण पूर्ण असावं, कलेच्या क्षेत्रामध्ये आपण पूर्ण असावं. पण पूर्ण म्हणायचं कशाला? ऐका, पूर्ण त्याला म्हणतात जे कधी वाढतही नाही आणि जे कधी कमीही होत नाही, त्याला पूर्ण म्हणतात. विठाला विठाला अहो आपल्याकडे विहीर आहे, बोर आहे, कालवेत, पण हे उन्हाळ्यामध्ये कोरडे पडतात. पण जगामध्ये असा एक जलाचा साठा आहे, तो कधी वाढतही नाही आणि कधी कमीही होत नाही, त्याला समुद्र म्हणतात. 12ही महिने समुद्रावरती पावसाचा एक थेंब नका पडू द्या तरी समुद्राची 1 इंच देखील पातळी कमी होत नाही. आणि भर पावसाळ्यात धो धो पाऊस त्या समुद्रावरती पडू द्या, सगळ्या नद्यांचं पाणी त्या समुद्राला येऊन मिळू द्या, तरी 1 इंच देखील पातळी वाढत नाही. अशी आपल्या जीवनामध्ये परिपूर्णता असावी. आणि ही परिपूर्णता संताच्या कृपेशिवाय येऊ शकत नाही. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ, घरा आले घरा आले, पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ, घरा आले घरा आले, घरा आले घरा आले, घरा आले कृपाळ, घरा आले
संताशिवाय तुमचा मनोरथ पूर्णच होऊ शकत नाही. पूर्ण केला मनोरथ. म्हणून संत दर्शनाशिवाय जीवनाची सार्थकता नाही. संत दर्शनाशिवाय जीवनाची सफलता नाही. दर्शनाशिवाय जीवनाची पूर्णता देखील नाही. जर तुम्हाला कुणी विचारलं जगात कोण मोठे आहे, सांगा त्यांना जगात सगळ्यात मोठे संत आहेत. तुम्ही म्हणाल का? कारण या विश्व निर्माण करणाऱ्या विधात्याला जेवढा उपकार या समग्र जगावरती करता आलेला नाही ना, त्याच्या कितीतरी पटीनं या माझ्या महाराष्ट्रातल्या ज्ञानोबा तुकोबरायासारख्या संतांनी केलेला आहे. म्हणून मज निरंतर जागविती मज निरंतर काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते मज निरंतर जागविते संतांचे उपकार काय करतात महाराष्ट्रातले संत? जाग करतात, सांभाळ करतात, शिकवतात आणि परमार्थाला लावतात. या जगामध्ये संतान एवढं कोणीच मोठं नाही. श्री गुरु धुंडा महाराज सांगायचे, भूतकाळामध्ये संतान एवढं कोणी मोठं झालेलं नाही. वर्तमान काळामध्ये संतान एवढं कोणी मोठं नाही. आणि जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत ना, तोपर्यंत संतान एवढं कोणीच मोठं होऊ शकत नाही. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाना कलियुगे साधू थोर जाना कलियुगे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगे साधू थोर जाना कलियुगे साधू थोर जाना कलियुगे साधू साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगे. अहो, देवाला ही धाक दाखवण्याचं सामर्थ्य संताकडे आहे. आमुचिया भावे तुझ देव पण, बरं का. म्हणून संत दर्शन जीवनामध्ये खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे संत दर्शन. एक वेळेला देवाचं दर्शन नाही झालं तर आपलं काही बिघडणार नाही, पण संत दर्शनाशिवाय तुमचं बिघडल्याशिवाय राहणार नाही. बघा, एका तुम्हाला जरा पुढे बोलू. देवात संताशिवाय देवाचं तुमचं दर्शन झालं ना, ते काही कामाचं नाही. बघा, तुम्हाला भगवान दत्तात्रयाचा साक्षात्कार झालेला असेल, पण तो संताशिवाय झालेला असेल तर तो देखील काही कामाचा नाही. तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हणता? संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही ऐसे वेद देती ग्वाही ऐसे वेद देती ग्वाही संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही ऐसे वेद देती ग्वाही ऐसे वेद देती ग्वाही. संताशिवाय देवाचं झालेलं दर्शन सुद्धा काही कामाचं नाही. आता तुम्ही म्हणाल महाराज असं कसं म्हणताय? मी फक्त तुमच्या पुढं मांडतो, त्याचा विस्तार करत नाही बरं का. त्या दुर्योधनाला त्याच्या आयुष्यामध्ये
भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं कमीत कमी 200 वेळा तरी दर्शन झालं असेल. किती कमीत कमी 200 वेळा तरी दर्शन झाले असेल. पण फायदा झाला का हो? काही नाही. फायदा झाला असता तर तो अधोगतीला कशाला गेला असता? मग 200 वेळा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन होऊन फायदा का झाला नाही? त्याचं उत्तर आहे का ते दर्शन संताच्या माध्यमातून झालं नाही म्हणून फायदा झाला नाही. विठाला विठाला श्री गुरु परम आदरणीय साधक हृदय संजीवनी विठ्ठल बाबा गुले म्हणायचे, भाऊ एकेकाळी या महाराष्ट्रामध्ये 108 संतांची मांदियाळी अवताराला आली. या महाराष्ट्रामध्ये संतांचं उभं पीक आलं होतं, उभं पीक. आणि त्याच काळातील नामदेव महाराजाचा अवतार. संतांचं चरित्र आपण वाचलं पाहिजे बघा. ज्यावेळेस आपल्याकडे मोकळा वेळ आहे त्या वेळामध्ये कुठं फिरायला जाण्यापेक्षा काही कथा कादंबऱ्या वाचण्यापेक्षा किंवा मोबाईल बघण्यापेक्षा संतांचं चरित्र वाचलेलं नक्कीच आपल्या उपयोगी येईल. अहो या संसारामध्ये कितीही तप्त झालेला जीव असू द्या, त्या जीवाला शांत करण्याचं सामर्थ्य माझ्या या संताच्या चरित्रात आहे बघा. संताच्या चरित्रात आहे म्हणून आपण संत चरित्र वाचलं पाहिजे. अहो ही आत्महत्या करणारी बुजगावणी ह्याला काय म्हणावं? अहो थोडस टेन्शन आले की आत्महत्याकडे पळतायत. पण ऐका, अरे या विश्वामध्ये माझ्या संतान एवढा त्रास, माझ्या संतान एवढं दुःख कुणालाच आलं नाही. आणि त्यांची एवढी सहनशीलता देखील कुणाकडे नाही. सहनशीलता देखील अहो माझ्या आपल्याला भाऊ नुसतं रागानं बघितलं तर राग येतोय. पण माझ्या नाथबाबांच्या अंगावरती 108 वेळा मुसलमान तुटला. पण नाथबाबांना राग आला का? त्यांच्याकडे सामर्थ्य नव्हतं का? अहो नुसतं मोठं डोळं करून जरी त्या मुसलमानाकडे पाहिलं असतं तर सरपणाची सुद्धा गरज पडली नसती. एवढं सामर्थ्य माझ्या नाथबाबांकडे होते. लक्षात घ्या. म्हणून संत चरित्र वाचलं पाहिजे. या अध्यात्म मार्गामध्ये येऊन अध्यात्म मार्गाला जोडून संताची चरित्र आपण वाचले पाहिजेत. बघा ते 5 वर्षाचं नामदेव महाराज, त्या नामदेव महाराजांकडून देवानं प्रत्यक्ष जगाच्या मालकानं नामदेव महाराजांबरोबर बोलावं, त्यांच्या हातून दूध प्यावं, त्यांच्या हातून नैवेद्य खावा. केवढी साधना होई. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नोहे हा सामान्य महिमा संताचा. केवढी साधना. पण हेच नामदेव महाराज चंद्रभागेच्या तीरावरती संत परिषद भरलेली आहे. सर्व संत मंडळी एकत्र आलेले आहेत. आणि आदिशक्ती संत श्रेष्ठ मुक्ताबाईनं वैराग्य राग रसिक गुरुबा काकांना सांगितलं, काका या सगळ्या संतांची परीक्षा घ्या. आणि त्या संत परीक्षेमध्ये नामदेव महाराज अनुत्तीर्ण झाले. नामदेव महाराज देवाकडे गेले. पंढरी पांडुरंग परमात्म्याने सांगितलं की नामदेवा खराच तू कच्चा आहे, तू औंड्या नागलातला जा. त्या ठिकाणी विसोबा खेचर नावाचे एक गुरु आहेत, त्यांच्याकडून तू अनुग्रह घे, तेव्हा तू संत या पदाला प्राप्त होशील. एवढं संत पद महत्वाचं आहे. पण सांगू का तुम्हाला, एखाद्या वेळेला खऱ्या संताचं तुम्हाला दर्शन झालं नाही, काही बिघडणार नाही. पण संत म्हणून फसवी हे अम्मान बापून हे स्वामी जर तुमच्या जीवनात आले ना, तुमच्या जीवनाचं नक्की अधपतनच होणार आहे. मोठ्याचं उदाहरण सांगतो ऐका. भगवती सीता माता पंचवटीला कोवळं उन्हाचं सूर्य स्नान करत बसल्या होत्या. त्याचं असं झालं, रावणानं शूर्णपकेच्या मुखातून भगवती सीता मातेचं सौंदर्याचं वर्णन ऐकलं आणि सीतेबद्दल रावणाला मोह निर्माण झाला. पण रावणाला माहित होतं काय, जोपर्यंत प्रभू रामचंद्राचा आणि सीतेचा वियोग होणार नाही
तोपर्यंत आपण सीता मातेचं अपहरण करू शकत नाही. मग सभा भरवली आणि सभेमध्ये सांगितलं की जो कोणी प्रभू रामचंद्राचा आणि सीतेचा वियोग घडून आणेल त्याला मागील ते दिलं जाईल. रावणाचा सार भाऊ होता मारीच, तो म्हणला हिन काम करतो. आणि पंचवटीला त्या सीतामाता, भगवती सीतामाता त्या सूर्यस्नान सूर्याची कोळी उन्ह खात बसले होत्या. तो मारीच मायावी राक्षस होता. त्याने सुवर्ण मृगाचं रूप धारण केलं आणि सीतामातेवरून टुनुक 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 अशा उड्या मारत निघून गेलं. सीतेने ते सुवर्ण मृग पाहिल्याबरोबर, बघा पुरुषांपेक्षा स्त्रियांना सोन्याचं जरा जास्तच आकर्षण असतं. सीता म्हणाली, प्रभू ऐका, ते सोनेरी हजर जात आहे, पकडा त्याला, धरा त्याला, त्याच्या कातड्याची मला चोळी शिवायची आहे. प्रभू रामचंद्र सांगत होते, ए सीते ऐक, हा मायावी राक्षस आहे. अगं हे जग मी निर्माण केलंय. या जगामध्ये आतापर्यंत कोणता सोनेरी मृग झाला नाही, सुवर्ण मृग झाला नाही आणि यापुढेही होणार नाही. पण ऐकेल ती बायको होय. सीता मातेकडून ही पहिली चूक घडली. आणि दुसरी चूक घडली कुठली? आमच्या सिद्ध संपन्न लक्ष्मण दादानं जाताना लक्ष्मण रेषा ओढली आणि आई साहेब ऐका, तुम्ही काही झालं तरी या रेषेचं, लक्ष्मण रेषेचं उल्लंघन करू नका. रावण साधूचा वेश घेऊन त्या ठिकाणी आला आणि सीता मातेनं त्या लक्ष्मण रेषेचं उल्लंघन केलं. परिणाम उरलेल्या आयुष्यामध्ये प्रभू रामचंद्राचा वियोग सहन करावा लागला. मग लक्षात घ्या, देवाच्या पत्नीला जर एवढा वियोग सहन करावा लागत असेल तर तुमच्या माझ्या जीवनामध्ये ही आम्मान बापून ही स्वामी आल्यानंतर आपलं काय होईल याचा कधी विचार केलाय तुम्ही? केलाय तुम्ही विचार याचा कधी? म्हणून संत महात्मे नेहमी जोडण्याचा प्रयत्न करा. संत महात्मे काय करत असतात भाऊ? संत महात्मे देवाला जोडण्याचा प्रयत्न करत असतात. इतर संप्रदायातलं सांगत नाही मी, फक्त वारकरी संप्रदायातलं सांगतो. वारकरी संप्रदायातले संत देव जोडण्याचं काम करत असतात. इतर संप्रदायातले संत नुसतं गबाळ गोळा करायला शिकवतात. विठाला विठाला या समाजाची संताकडे बघण्याची 3 प्रकारची नजर आहे. पहिला वर्ग आहे तो संतांकडे चमत्काराच्या रूपाने पाहतोय, चमत्काराच्या नजरेने पाहतोय. दुसरा वर्ग आहे तो संतांकडे आचरणाच्या नजरेतून पाहतोय. आणि तिसरा जो वर्ग आहे तो संतांकडे अनुभवाच्या रूपाने पाहतोय. पण या ठिकाणी सगळे सुशिक्षित विद्वान माणसं आहेत माझ्या पुढं. तुम्हाला हात जोडून पाया पडून विनंती करतो, चमत्कार करणाऱ्या ढोंगी बाबाच्या नादी लागून आपल्या आयुष्याचा अनमोल वेळ वाया घालवू नका हो. अहो चमत्कारच करायचा असता तर माझ्या ज्ञानोबरायांनी बघा, त्यांच्या जीवनामध्ये एकदाच भिंत चालवली, एकदाच रेडा बोलवला, एकदाच स्त्रीचा पुरुष केला आणि एकदाच मेलेला माणूस जिवंत केला. 9032 ओव्याच्या ज्ञानेश्वरीमध्ये माझ्या ज्ञानोबरायांनी कुठं चमत्काराची ओवी लिहिली का? दाखवून द्या मला. अहो माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी कीर्तनामध्ये मेलेलं मूल उठविलं. पण जगद्गुरु तुकोबरायांनी कुठं त्या त्या तुकोबरायाच्या गाथ्यामध्ये मूल उठवण्याकरता काय प्रयत्न केला, काय चमत्कार केला, याचा कुठं अभंग आलाय? अजिबात नाही. छत्रपती शिवाराजांना केलेला उपदेश जगद्गुरु तुकोबरायाच्या गाथ्यात आहे, पण चमत्काराचा एकही अभंग जगद्गुरु तुकोबरायाच्या गाथ्यात नाही. बघा, खऱ्या वारकरी संप्रदायाला तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. अरे वारकरी संप्रदायातील खरे संत तुम्ही ओळखले नाहीत, त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. चमत्कारच करायचा असता माझ्या ज्ञानोबरायला तर आळंदीला थिएटर लावून प्रयोग दाखवले असते. या ठिकाणी गुरुवारी रोज रेडा बोलवला जाईल. अहो माझ्या ज्ञानोबरायांनी काय चमत्कार केला ऐकायचा आहे तुम्हाला? तुम्हा माझ्यासारखे बहुजन समाजातले रेडे
या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून बोलवले, हा माझा ज्ञानोबरायाचा खरा चमत्कार आहे. हा माझा ज्ञानोबरायाचा खरा चमत्कार आहे. ऐका, अहो पूर्वी या बहुजन समाजातल्या लोकांना साधा वेद शास्त्राला हात लावण्याची देखील परवानगी नव्हती भाऊ. पण आज काय काळ आहे, त्या वेद शास्त्राचं अध्ययन करून बहुजन समाजातले तुमच्या माझ्यासारखे लोक ज्ञानदानाचं कार्य करत आहेत. हे उपकार कुणाचे आहेत? मिळविली मांदी वैष्णवाची मिळवली मांदी, वैष्णवाची मिळवली मांदी. जयाने घातली मुक्तीची गवादी, मिळविली मांदी वैष्णवांचे. हे उपकार ज्ञानोबरायाचे. आता आपण संतावर जर बोलत राहिलो तर 11:15 वाजलेत. आपल्याला वेळच पुरणार नाही, म्हणून संताचा महिमा किती वर्णन करावा, माझी वाचा देखील कुंठित होते. अभंगाचं 2रं चरण. ऐसा संत ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा. ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा. झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा. ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा. ऐसा संतांचा महिमा, झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा, सीमा. आताचा महिमा, झाली बोलायाची सीमा. संताचा महिमा वर्णन करायला लागलं तर आपली वाचा कुंठित होईल, एवढा संताचा महिमा आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात की अशा संतांनी आपल्याला आलिंगन जर दिलं तर काय होतंय महाराज? अभंगाचं पहिलं मोक्ष सायुजता जोडे, ऐसा संताचा महिमा, झाली बोलायाची सीमा. आता आलिंगनाचे 3 प्रकार आहेत. एक 5 मिनिटामध्ये तुम्हाला आपल्या समोर मांडतो. आलिंगनाचे 3 प्रकार आहेत. थोडा आवाज द्या का ह्याला. पहिला आलिंगन आहे ते यमाचं आहे, दुसरं आलिंगन आहे ते कामाचं आहे, आणि तिसरं आलिंगन आहे ते प्रेमाचं आहे. यमाचं आलिंगन तुम्हाला सांगायचं झालं तर आठवा तो छत्रपती शिवाराजांचा काळ. काका आवाज द्या जरा थोडा. ज्या वेळेस तो अफजल खान माझ्या छत्रपती शिवाराजांना संपवण्याकरता आलेला आहे. ऐका मंडळी, एका मालकानं केली कमाल,
एका मालकानं केली कमाल, एक मराठ्याला केलं माल. एक मराठ्याला केलं माल. असा मराठ्याला केलं माल. एक मराठ्याला केलं माल. असा जिजाऊ चलाल, असा जिजाऊ चलाल. जिजाऊ चलाल, जिजाऊ चलाल. आणि हे करत असताना बरं का मंडळी, आणि हे करत असताना माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवाची पर्वा केली नाही. अंग राखून जर काम केलं असतं तर हा इतिहास हे स्वराज्य झालोच नसतं. वाटेत अडवा येईल त्याला फाडला, मग तो कुण्याही वर्णाचा असू द्या, जातीनं मराठा असू द्या, नाहीतर मुसलमान असू द्या, फाडला असेल तर जातीचा म्हणून नाही तर मातीशी गद्दारी केली म्हणून फाडला. बरं का, प्रतापगडच्या पैत्याशी आलेला अफजल खान तो देखील फाडला. महिमा झाली बोलायाची सीमा, तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पे सकळ. ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. बघा, झालेली सेवा तुम्हा सर्व मायबापाच्या चरणी, सर्व परमार्थ प्रेमी, परमार्थामध्ये आपला देह झिजवणाऱ्या सर्व साधक मंडळींच्या चरणावरती मी अर्पण करतो आणि मी या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. बघा, ऐका, चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायला कुंभारच लागतो. बरं का, चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायला कुंभारच लागतो. सोन्याच्या लगडीचे अलंकार बनवायला सोनारच लागतो. तसं हे बिघडलेलं आयुष्य त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती नेहून घालायला माझ्या ज्ञानोबरायासारखे कृपाळू दयाळू अंतकरणाचे ज्ञानोबरायच लागतात, संतच लागतात. त्याच्याशिवाय हे बिघडलेलं जीवन त्या जगाच्या मालकाच्या पायावरती जाऊ शकत नाही. म्हणून सगळ्यांनी एकदा त्यांचं प्रेमानं भजन करायचं. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. हे ज्ञानोबराया माझ्या तुकोबराया. ज्ञानोबराया माझा तुकोबराया. 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 पुण्यस्मरण एका पित्याचं आहे, एका वडिलाचं आहे, एका बापाचं आहे. काय असतो बाप? ऐका, आईची स्तुती तर सगळेच करतात हो. आई लंगड्याची माय आहे, भाकरीवरची साय आहे. लंगड्याचा पाय, भाकरीवरची साय आई. आईची स्तुती तर सगळ्यांनी केले हो, पण खऱ्या बापाला अजूनपर्यंत कोणी ओळखलेलं नाही हो. राम कौशल्याचा माहित आहे आम्हाला, राम कौशल्याचा माहित आहे आम्हाला, पण त्याच वेळेस मुलगा वनवासाला गेला. राम कही राम, तब कोई हर विरह. राम गयो निज धाम. मुलगा परत येणार होताच ना, पण 6 दिवसात दशरथ राजानं राम राम करून प्राण सोडला.
हे बापाचं प्रेम आहे हो. बरं का, कृष्ण देवकीचा आहे मान्य आम्हाला, कृष्ण यशोदीचा आहे मान्य आम्हाला, पण त्याच वेळेस पुरातून वाहून नेणारा वसुदेव ही आम्ही लक्षात ठेवला पाहिजे. अहो, मुलगा जर पास झाला, आई मी पास झालो, आई मी पास झालो, आई डोक्यावरून हात फिरवते, पण त्याच वेळेस हो ती फुलं ठेवा साईडला, ठेवा एका साईडला, 5 मिनिटं राहू द्या, ठेवा एका साईडला. पण त्याच वेळेस बाजारातून पेढ्याचा पुडा विकत आणणारा बाप असतो, हे आम्ही कधीही विसरलं नाही पाहिजे. अरे आईला मातृत्वाचा ठेवा कोण देतो हो? बापच ना. तुटलेली चप्पल सुतळीच्या गाठी घालून वापरणारा बाप आम्ही कुठंतरी विसरत चाललोय हो. फाटलेलं धोतर गुडघावर खेचून नेसणारा बाप आम्ही कुठंतरी विसरत चाललोय. बनेलची चाळणी झाली तरी कधीही नवीन बनेल विकत नेणारा बाप आम्ही कुठंतरी विसरत चाललोय. मुलगा बाहेरून आला, आई डोक्यावरून हात फिरवते, जेवायला देते, पण त्या 2 वेळेच्या जेवणाची व्यवस्था करणारा बाप आम्ही कुठंतरी विसरत चाललोय. माय बाप, मुलाला सरकारी नोकरी लागली, गावभर पेढे वाटणारी आई सगळ्यांच्या लक्षात राहते, पण त्याच वेळेस सरकारी कर्मचाऱ्याच्या पाया पडणारा बाप, 10% व्याजानं पैसे काढून मुलाला शिकवणारा बाप आम्ही कुठंतरी विसरत चाललोय. शास्त्रानं आईला प्रथम स्थान दिलं, बापाला दुय्यम स्थान दिलं. मातृदेव भव पितृदेव भव. अरे शाळेत आम्ही गेलो, आमच्या शिक्षकानं आवडती व्यक्ती निबंध लिहा म्हणून सांगितलं, प्रत्येकानं लिहिला माझी आई. कोणी लिहिला हो माझा बाप? कोणीच लिहिला नाही. अहो, शपथ खायची ठरली तरी आपण बाप आईची शपथ खातो का? बाप शपथ खायच्या लायकीचा नाही का हो? अरे आठवाईत बसलेल्या बऱ्याच मंडळीचा बाप गेला असेल, लाखो संकट त्या बापावरती आली, पण कधीही डगमगला नाही. फुटबॉल लाताळावा ना तसा त्या बापानं त्या संकटाला लाताळलं, पण कधीच आपल्याकडे व्यथा मांडली नाही. अहो, म्हातारी माणसं किती कामाची असतात आहे का? नुसता म्हातारा बाप आपला ओट्यावरती बसलेला असू द्या, कोणाची आपल्या घराकडे वाईट नजर बघण्याची धाक होत नाही. ए दादा, बाप हा बापच असतो रे, बाप हा बापच असतो. दिवाळीच्या सणेला सुनेला साडी आणणारा बापच असतो, मुलीला साडी आणणारा बापच असतो, नातवांना कपडे घेणारा बापच असतो. आणि दिवाळीच्या कधी म्हातारीला लुगडं आणील, पण दिवाळीच्या सणाला फाटका राहणारा सुद्धा बापच असतो रे, बापच असतो. बापाला आपलं दुःख समाजापुढे मांडता येत नाही, ते दाबून ठेवावं लागतं. बाप हा पडद्यामागचा कलाकार आहे. हे बापाची सगळ्यात आवडती व्यक्ती कोण असेल तर ती त्याची मुलगी आहे. काळीज असते, काळीज. हे ताई, जोपर्यंत माहेरात बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत दिवाळीचा आनंद आहे तुला. ज्या दिवशी तुझा बाप गेला ना, त्या दिवशी समजून जायचं आपल्याला, उमऱ्यामध्ये चपला सोडायला हक्काचा उमरा राहिलेला नाही. प्रत्येक बापाच्या जीवनामध्ये एक आनंदाचा क्षण आहे आणि एक दुःखाचा देखील क्षण आहे. एकुलते एका मुलीचं लग्न ठरावं आणि त्या मुलीने त्या लग्न मंडपामध्ये नवीन शृंगार करून नवीन कपडे घालून मिरवावं आणि त्या बापानं त्या मुलीला पाहावं आणि एका खांबाजवळ जावं आणि टेकून बसावं आणि गुडघ्यात मुंडकं घालून आपल्या डोळ्यातील गंगा यमुनांना जागा द्यावी. विचार करतो बाप, ए माझी छकुली, माझी दीदी, माझी सोनुली आता जाणार, कोण मला विचारेल बाबा तुम्ही जेवलात का?
जेवण करा, वेळच्या वेळी गोळ्या खा. कोण मला विचारेल माझी आणि तिची भांडणं झाली ना तर ती म्हणायची बाबा तिच्याकडे लक्ष देऊ नका, ती तशीच आहे. कोण मला विचारेल? तो बाप त्या खंबाला गुडघ्यामध्ये डोकं घालून धाय धाय रडत असतो. मुलीचं लग्न लागतं, लग्न लागल्यानंतर गाठ सुटते. ती मुलगी काका काकीच्या गळ्यामध्ये पडून रडते, आईच्या गळ्यामध्ये पडून रडते, मामा मामीच्या गळ्यामध्ये पडून रडते, पण तिला बाप कुठंच दिसत नाही. का हो? का? कारण बाप आपल्या मुलीला सासरी जाताना पाहू नाही शकत. कुणीतरी जात, त्या मंडपाच्या खांबाला टेकून बसलेल्या बाबाला दोघे जण दोन्ही खांद्याला धरून आणत. इतरांकडे हळू पावलांनी जाणारी मुलगी बाबाला बघितल्याबरोबर धावतच जाते आणि कडाडून मिठी घालते. कितीही अनपड बाप असू द्या, ढोरा साडका रडतो, ढोरा साडका. अरे ढेकळावरती पाणी पडावं आणि तो ढेकूळ विरघळून जावा, अशी त्या बापाच्या अंतकरणाची अवस्था झालेली असते. चार माणसं त्यांची मिठी सोडवण्याचा प्रयत्न करतात, पण ती मिठी सुटत नाही. प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले. मुलगीला गाडीमध्ये बसवण्यात येतो, गाडी सुरू होते, पण काय आठवतं त्या बापाला काही कुणच ठाऊक. पुन्हा बाप त्या गाडीला थाप देतो आणि त्या गाडीच्या खिडकीजवळ ती जातो. हे ताई, आज बाबा तुझा बाप तुझ्या बाजूनं नाही. जावयाला वाकून नमस्कार करतो. जगाच्या पुढं कधीच न झुकणारा बाप आपल्या मुलीसाठी जावया पुढं झुकतो. जावई बापू ऐका ना, 18 वर्ष काळजाचा तुकडा म्हणून मी तिला वागवलंय, सांभाळले. तिची काही चूक झाली तर ती चूक माझी समजा आणि तिला माफ करत जा. सांगेन मी तुम्हाला, बापाला कधी नाही काही देता आलं, नाही काही सेवा करता आली, नका करू. पण निदान टाकून बोलत जाऊ नका. टाकून बोललं की जसा जमिनीला पारीने घाव होतो ना, तसा त्याच्या हृदयामध्ये घाव पडत असतो. 10 वर्ष जगणारा तुमचा बाप 5च वर्षात निघून जाईल ताई. कधी हे दिवस भूर दिसती चिमणी सारखे उडून जातील, म्हणून लक्षात घ्या. बापाची नाही सेवा करता आली, किमान त्याला टाकून तरी बोलत जाऊ नका. पैसों से खाना मिलता है लेकिन भूख नहीं. पैसों से किताबें मिलती है लेकिन ज्ञान नहीं. पैसों से बिस्तर मिलता है लेकिन नींद नहीं. पैसों से सब कुछ मिलता है लेकिन माँ बाप नहीं, लेकिन माँ बाप नहीं. लेकरांचे ओढी बाप करी जोडी. लेकरांचे ओढी बाप करी जोडी. फुलं वाटा, फुलं वाटा, लेकरांचे राहिलेली फुलं वाटा. बाप करी जोडी, लेकरांचे गोडी. आपुली कुरवानी अळवूनी. आपुली कुरवानी वाळवूनी. एकाएकी केला निराशी सदनी. एकाएकी केला निराशी सदनी. आपुली कुरवंडी
बापरी जोडी लेकुराची ओढी आपुली कुरवंडी वाळवणी. बाप हा बापच असतो आणि आज या फलफले परिवारानं त्या बापाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हे 6वं पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न केलेलं आहे. माझ्या या वारकरी संप्रदायाच्या वतीनं अशा परिवाराला बरं का मनपूर्वक धन्यवाद. कारण संप्रदाय टिकला पाहिजे, संप्रदाय वाढला पाहिजे, संप्रदायाकरता झटलं पाहिजे. देश जर वाचत असेल तर धर्म नक्कीच जिवंत राहिला पाहिजे, तरच देश टिकेल. म्हणून मायबाप झालेली सेवा या ठिकाणीच थांबतो आणि तुम्हा सर्वांच्या चरणावरती पुन्हा एकदा मी नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 तुकाराम. आपल्या समोर नाव घ्यायचं ज्यांचं मांडून राहून गेलं ते आपलं इंदापूर तालुक्यातील ज्या चॅनलनं एकही कीर्तनकार आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा सोडला नाही, असं इंदापूर तालुक्यातील 1 नंबरचं चॅनल राजमुद्रा चॅनल. या चॅनल देखील एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर असं एडिटिंग असतंय. आमचे भराडे महाराज आणि परमार्थाला पोषक बरं का, अगदी परमार्थामध्ये मिळून मिसळून वागणारं हे व्यक्तिमत्व आहे. असो, त्याचप्रमाणे आपल्या पर्यंत सुंदर अशी आवाजाची व्यवस्था ज्या साऊंड सर्व्हिसनं केली ते आपल्याच गावाचं वैभव रवींद्र स्पीकर्स यांचं देखील मनापासून धन्यवाद. आता या ठिकाणी सेवेला पूर्णविराम.